नवीन नवरीला नव्या घराची, नव्या नात्याची सवय होण्यासाठी वेळ लागतो. आमच्या लग्नाला आठवडा झाला होता. नवरा आर्यनशी लग्नाआधी मैत्री होती, पण अजून ते पहिले पाऊल उचलले गेले नव्हते. घरात सत्यनारायणाची पूजा झाली. घरातले सर्व पाहुणे निघून गेल्यावर आम्ही दोघे पहिल्यांदाच एकटे, पूर्ण शांततेत होतो. आईने दुसऱ्या दिवशी आर्यनच्या आत्याकडे जेवणाला जायचे ठरवले होते. साडी नेस अशी आज्ञा होती. साडीची सवय झाली होती, पण बाहेर जाण्याचा कंटाळा होता. तरीही रात्रीच मी माझी आवडती मरून रंगाची पेपर सिल्क साडी काढून ठेवली. तिला हिरव्या लेसची किनार होती आणि सोबत होता स्लीवलेस मरून सिल्कचा ब्लाऊज. सिंपल पण एलिगंट. सकाळी लवकर उठून मी अंघोळीला गेले. गरम पाण्याच्या शावरखाली उभे असताना माझ्या मैत्रिणीचा मेसेज आठवला. काही झालं का? निदान किस तरी झाली का? तिला काहीच नाही असं उत्तर देताना मन विषण्ण झालं होतं. साबण हातात घेतला. गळा, खांदे, शरीरावर साबण फिरवताना डोळे बंद झाले. विचारांचे पाखरू हळूहळू उडू लागले. सुहागरातीची स्वप्न मुलगेच का फक्त पाहतात? मी हात छातीकडे नेला, पोटावरून नाभीकडे. हा हात त्याचा असता तर? क्षणात उत्तेजना शिगेला पोहोचली. श्वास वाढला. अचानक आईचा आवाज आला, निशा, लवकर आटप. साबण हातातून निसटला. मी दचकले. मूड मावळला. घाईघाईने आंघोळ आटपून बाहेर पडले. गाऊन घातला. स्वयंपाक, चहा, नाश्ता सगळ्यांसाठी काम करताना आर्यनकडे एक नजर जात असे. त्याचे विस्कटलेले केस, अर्धवट उघडे डोळे. त्याला पाहूनही आज उत्तेजना वाटत होती. दुपारी आत्याकडे जाण्यासाठी मी रूममध्ये चेंज करायला गेले. गाऊन काढला. साडी नेसताना पेटीकोटची नाडी घट्ट बांधली. ब्रा बदलून जरा सुंदर अशी पर्पल लेसवाली पॅडेड ब्रा घातली. आज काहीतरी वेगळं व्हावं असं मनात येत होतं. साडी थोडी खाली नेसली, जेमतेम नाभी दिसेल एवढी. केस मोकळे सोडले. अर्धे ओलेच होते. हलका मेकअप केला. मोठ्या ओठांवर ग्रे ब्राऊन शेडची लिपस्टिक लावली. गळ्यात छोटं मंगळसूत्र, कानात झुमके, हातात मरून बांगड्या. हातात हिरवा परफ्यूम मारला. दारावर थाप पडली. दार उघडले तो आर्यन. तो माझ्याकडे पाहून थपकला. पांढरा फुल शर्ट, काळी पॅन्ट, हातात काळा लेदर बेल्ट, हाताची स्लीव्ज अर्धे फोल्ड. खरोखरच सही दिसत होता. त्याची नजर रूमभर फिरली. बेडवर माझी जुनी ब्रा पडली होती. बॅग उघडी होती. मी लाजेने गाऊन उचलून ब्रा लपवली. तो कपाटापाशी गेला. त्याला माझ्या इतर ब्रांचे दर्शन झालेच असणार. आता त्याला मी चावट वाटते का? विचार करून हसू आले. नणंद पूजा आली. वाहिनी, कमाल दिसतेस. तिने विचारले, दादाने काही गोड केलं का? मी फक्त हसले. आई वडील, पूजा आणि आम्ही गाडीत बसलो. मी मुद्दाम मागच्या सीटवर बसले. त्याने ड्रायव्हिंग मिररमधून पाहिलं, पण मी दुर्लक्ष केलं. मला हवी होती त्याच्या शब्दातली हाक. बराच वेळ त्याने पाहिल्यावर शेवटी तो म्हणालाच, निशा, पुढे ये. लाज वाटली पण आनंद झाला. पहिल्यांदा नवऱ्याने हक्काने बोलावलं होतं. मी पुढे जाऊन बसले. आम्ही डोळ्यांनीच बोलत होतो. त्याचा गिअरवर ठेवलेला हात, लांब बोटं. असं मनात येत होते केव्हा स्पर्श होईल या बोटांचा, असं मनात येत होते. आत्याकडे जेवण आटपून दुपारी 3च्या सुमाराला घरी आलो. सगळी झोपायच्या मूडमध्ये होते. लिफ्टमध्ये तो माझ्या शेजारी उभा होता. त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श करत होता. 5व्या मजल्यावर उतरलो. घरात शिरल्यावर मी सगळ्यांना पाणी दिलं. आर्यन पाणी घेताना माझ्या कमरेकडे पाहत होता. मी हळूच आईला म्हटले, मी चेंज करते. रूमकडे निघाले. तो मागून आला. रूममध्ये शिरले, दार बंद करणार तोच तो दारात उभा होता. मी कपाटाकडे वळले, शोधत असल्यासारखे. कधी तो मागे आला ते कळलेच नाही. मी वळून पाहिलं तर एकटक माझ्याकडे पाहत उभा होता. 2-4 मिनिटे आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. तो हळूहळू जवळ आला. मी डोळे मिटले. श्वास वेगवान झाला. संपूर्ण शरीरातून वीज कोसळल्यासारखं झालं. त्याची 4 बोटं माझ्या पोटाला हलक्या हाताने स्पर्श करत होती. हळूहळू ती बोटं नाभीकडे सरकली. नाभीभोवती गोल गोल फिरू लागली. माझी नाभी खोल आहे. त्यात त्याचं बोट हलकं हलकं शिरताना मला शहारा आला. हृदयाचा ठोका वाढला होता. छाती त्याच्या छातीला लागून राहिली. पण अचानक लाजेची झुळूक आली. त्याला हलकासा ढकलून मी पळ काढला. दार उघडून बाहेरच्या बाथरूममध्ये जाऊन बसले. लाज, सुख, गोंधळ, उत्तेजना सगळं एकत्र होतं. हात धडधडत होते. शेवटी आज काहीतरी घडलंच. पहिली किस झाली. पहिल्या स्पर्शाची ओढ अनुभवायला मिळाली. आता पुढची पायरी अजून सुंदर असेल, असं मनात येताच मी स्वतःशीच हसले.